म्हणजे प्लॉटवर आहे आपण साधारण 10 ते 11 महिन्याचा ड्रॅगनचा प्लॉट आहे. त्या ड्रॅगनच्या प्लॉटमध्येच त्यांनी मिरचीची झाडं लावली ती आणि अतिरिक्त पाऊस जास्त झाल्यामुळे ह्या भागात मुळी पूर्ण थांबली होती. तर मुळी थांबल्यानंतर आपण ग्रीन हार्वेस्ट स्पेशल वगैरे वापरले, पण ग्रीन हार्वेस्ट स्पेशलमध्ये आपण सुपर एम ही त्याला आपण आपला मायक्रोरायझा येतो आपल्या सुपर एम नावानं नेचर केअर फर्टिलायझर आपल्या. तर ही वापरल्यामुळं पाऊस जास्त असून सुद्धा मुळ्यांची अवस्था कशी झाली सुपर एम सोडल्यानंतर. अगदी तुम्ही जर दाखवा मुळ्यांची अवस्था काय बघा. ही सुपर एम सोडल्यानंतर ह्या निघालेल्या मुळ्या बघा. हे जे आहे ही थोडीशी मुळी थांबली होती ओलावा झाल्या कारणानं. परत ह्या मिरचीची अवस्था बघा. मुळ्या वाढायला लागल्या. ही जे ही इथपर्यंतच मुळी होती. आता हे अशा पुढं 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 मुळ्या चाललेल्या आहेत या ताज्या मुळ्या. आणि आंतरपीक मिरची केलेला आहे. ह्या मिरची ड्रॅगन फ्रूट मधल्या मिरचीची अवस्था बघा. एवढी भरपूर मारायला लागलेला आहे. झाड लकडून झाड खाली पडलेलं आहे. आणि ड्रॅगनच्या मुळ्या पाक पोलच्या वर मुळ्याला मायक्रो सुपर एम मुळे पुढं 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 मुळ्या सुटलेल्या आहेत. आणि असं एकाच झाडाला ना अगदी प्रत्येक झाडाला म्हणलं त्या मुळ्यांची अवस्था. रावटे साहेब तुम्ही मला एक सांगा की आपल्या नेचर केअर फर्टिलायझरचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आणि सुपर एम मायक्रोरायझा सोडलंय, इथं शेतकऱ्याला तुम्ही काय सांगणार? जास्त पाऊस झालेला आहे ह्या वर्षी. नाही, मी तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो, आता कलिंगड खरबूजची लागण चालू आहे. शेतकऱ्यांनी किंवा मिरचीची वगैरे लागण चालू आहे. पावसामुळे आता जमिनी रिकाम्या झाल्या आहेत, वापसा झाला आहे. ज्या शेतकऱ्यांना कलिंगड खरबूज लावायचे ते कलिंगड खरबूजचा प्रॉब्लेम काय आहे की फळ ज्यावेळेस काढणीला येते किंवा तोडणीला येते त्यावेळेस आपले वेल बसतायत. वेल बसण्याचं कारण काय आहे की नेमकं तुमचं फळ उतरा येतंय, काढायला येते, हार्वेस्टिंगला येते, त्यावेळेस ती मुळी कुजून जाते आणि मुळी कुजली की वेल बसतोय. तर शेतकऱ्यांनी पहिलं जमीन निर्जंतुक करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी WMF हे पहिलं वापरायला पाहिजे. मी तर म्हणतो लागण करण्याच्या अगोदर शेतकऱ्यांनी पहिलं बेड WMF आणि मायक्रोरायझा या 2 गोष्टी सोडून तो बेड पूर्ण ओलवून निर्जंतुक करायला पाहिजे. आणि नंतर लागण केली तर त्यांना असा वेल बसण्याचा किंवा मूळ कुजवण्याचा किंवा कुठली डिफिशियन्सी येण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. मुळी वाढत असेल तर सरसलामत तर पगडी बचास असं काम आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक कुठलंही असू द्या मायक्रोरायझा आणि WMF वापरणं हे गरजेचं आहे. ग्रीन हार्वेस्ट स्पेशल त्याबरोबर सुपर एम आणि त्याच्यासोबत जर आपण पूर्ण ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय करणार असाल किंवा त्यासोबत आपण ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचाही वापर करू शकता. फक्त याचा प्रॉब्लेम एवढाच आहे की तुम्ही जर का मिक्स केलं की तुम्ही सेंद्रिय अगोदर वापरताय, नंतर तुम्ही काहीतरी केमिकल वापरताय, रासायनिक वापरताय, तर ते बॅक्टेरिया मरून जातात. आता रासायनिक खताचा विषय कसा आहे की ते तयार मायक्रोन्यूट्रिएंट नाही. जसं की युरिया टाकल्यानंतर ते घेतलं की दुसऱ्या दिवशी काम सुरू करतंय, 4 दिवसात संपून जात आहे. तसं याचं हे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल जे आहे याच्यामध्ये जवळपास 13-14 पिंडी आहेत. त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये आपण देणार आहे. आणि बाकीचं 13-14 बॅक्टेरिया आहेत. तर या बॅक्टेरियाला काय एक्सपायर डेट किंवा त्याची संपण्याची काय अशी टाईम नाही आहे. ज्यावेळेस तो तुम्ही जमिनीत सोडाल त्याचं मल्टिप्लिकेशन होत जातं आहे. 2चं 4, 4चं 7, जसा जसा वेळ जाईल तसं तसं ते जास्त कार्यक्षमतेनं काम करतं. म्हणजे बॅक्टेरिया मल्टिप्लिकेशन होत आहे. आणि ज्या काही पिंडी आहेत त्या बॅक्टेरियाचं अन्न म्हणून त्या सुपर ग्रीन हार्वेस्टमध्ये वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळं ग्रीन हार्वेस्ट वापरणं हे गरजेचं आहे. कारण इतर कुठलीही खतं वापरली तर त्याच्यामध्ये त्याला टाईम लिमिट आहे. 10-26 असेल, 18-46 असेल. हे जर का वापरलं तर ते 4-8 दिवसात 4 दिवसानं लागू होतं आहे आणि 10 दिवसानं संपून जातं आहे. तर 10 दिवसाच्या पुढचं काय आहे? आपण दर 10 दिवसाला केमिकल वापरणार आहे का? तर त्याच्यामुळं ते वापरू शकत नाही आणि पर्याय ते परवडती नाही किमतीच्या हिशोबानं. त्याच्यामुळं जर का आपण ग्रीन हार्वेस्ट वापरलं, किमान तुम्ही 2 महिने 3 महिन्याच्या अंतरानं जरी डोस दिला तरी उपयोगी आहे. कारण का तयार असलेले बॅक्टेरिया हे त्याचं मल्टिप्लिकेशन होत जातं आहे आणि ते अन्न पुरवठा आणूनच देत आहे. आता मायक्रोरायझामध्ये जर विचार केला तर सुपर एम जे येतं ते आपलं मायक्रोरायझा येते. सुपर एम म्हणजे ते मायक्रोरायझामध्ये येतं आहे. त्याच्यात जर का मायक्रोरायझाचा आपण अभ्यास केला तर त्याच्यात इनटेक आणि अपटेक असं 2 जीवाणू आहेत. तर तो इनटेक आणि अपटेक हा एक तर झाडामध्ये राहतो आणि दुसरा जो असतो ते जमिनीत राहतो. मायक्रोरायझाचं असं अभ्यासांती निदर्शनास आलेलं आहे की तो मायक्रोरायझा जमिनीत राहणारा जवळपास 50 फूट खोल किंवा 50 फूट आजूबाजूच्या परिसरात जाऊन तो झाडाला लागणारं मायक्रोन्यूट्रिएंट आणून देतोय. मग जर का आपल्याला
जवळपास अन्न पुरवठा जर करायचा असेल सर्व झाडाला तर मायक्रोरायझा हे अपेक्षित आहे वापरणं. आणि हे जे आपण वापरलंय, हे जे काय स्टोरेज आहे, ही ग्रीनरी आहे, हे मायक्रोरायझा वापरल्यामुळं मुळी सुरू झाल्यामुळे जे दिलेला अन्न पुरवठा आहे ते सगळा अन्न पुरवठा झाडाने घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे मायक्रोरायझा वापरल्यापासून त्याला ग्रीनरी किंवा स्टोरेज भरलेलं आहे, नवीन फुटवे निघायला लागलेले आहेत. आता पूर्ण जवळपास नोव्हेंबर आहे, तर या नोव्हेंबरमध्ये जवळपास लोकांना कुठंच कळी दिसत नाही. आपल्याकडे थोडीफार कळी दिसायला लागलेली, कुठं कळ्या थोड्याफार निघायला लागलेल्या आहेत त्या. तर यामध्ये कुठंतरी आपण असं हे जे काही नवीन फुटवे येते, हे जे मुळी चालू झाली मायक्रोरायझा सोडल्यानंतर जे काही मुळ्या चालू झाल्या त्यानंतर ह्या फुटव्याने घेतलेलं आहे. आणि कुठंतरी कळ्या वगैरे दिसायला लागल्या, हे नवीन फुटवे वगैरे आहेत ह्याच्यात. हे इथं बघा अशी कळीसुद्धा नवीन कुठंतरी दिसायला लागली. आणि झाडावर फुटवे असताना सुद्धा कळी निघणं म्हणजे झाड पूर्ण तंदुरुस्त आहे किंवा याला पूर्ण जे काय नवा मायक्रोन्यूट्रिएंट होतं ते मिळतंय. अन्न पुरवठा भरपूर उपलब्ध आहे. शिवाय झाडावर हा मालसुद्धा तयार आहे. म्हणजे हा फळ तयार असताना ह्याच्यावर नवीन फुटवे सुद्धा निघालेले. त्या नवीन फुटवे निघत असताना हे जे काही काटे फुगलेले आहेत, हे रेषा पडलेले आहेत, ह्याच्यातून कदाचित एखाद्या फ्लावरिंग निघण्याची सुद्धा शक्यता आहे. पण आता हवामानामुळे थंडी वाढली की निघत नाही आहे, परंतु आपल्यात कुठंतरी ते दिसायला लागलेलं आहे. पुढच्या 8-10 दिवसात अजून थोडा काहीतरी फरक दिसेल त्याच्यात. आणि हे जे फळ आहे, ह्या फळाची जवळपास साईज आपण 800-900 ग्रॅमपर्यंत काढलेली आहे. म्हणजे कुठंतरी एक पूर्ण ह्या 400 प्लॉटच्या पोलच्या प्लॉटमध्ये जवळपास आपल्याला 10 महिन्याच्या हिशोबानं थोडाफार माल निघाला होता. त्याच्यामध्ये काय मोजकी फळं अशी होती की जे 800-900 ग्रॅमच्या जवळपास गेलेले होते. आणि मागचा जो एक 300-400 किलोचा लॉट निघाला, हा सर्रास अर्धा किलो. 2 फळामध्ये 1.25 किलोचं वजन आपल्याला मिळालेलं आहे. 550, 600, 550, 600 ग्रॅमचा मागचा निघालेला आहे. आता ह्याला आपण काल 24 दिलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याची साईजसुद्धा वाढायला लागली. हा मला एक 8-10 दिवसात मार्केटला येईल. म्हणजे एकंदरीत तुम्ही नेचर केअर फर्टिलायझरच्या प्रोडक्टवर तुम्ही एकदम समाधानी आहे? नाही, समाधानी म्हणायचं कामच नाही हो साहेब. ही मुळी बघा ना, हो, ही पांढरी काय? मुळी बघा. ही मुळ्या बघा ना किती वाढलेल्या आहेत. या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढलेली. आपल्या नेचर केअर फर्टिलायझरचा सुपरियम मायक्रोरायझा म्हणजे हे जे ते मायक्रोरायझा ग्रीन हार्वेस्ट आहे, स्पेशल मध्ये मिक्स करून सोडलेला आहे. एवढ्या भिजलेल्या जमिनीत सुद्धा मुळी वाढणे म्हणजे ज्यावेळेस जमिनीला वापसा नाही त्यावेळेस मुळ्या थांबतात. आणि असं एक झाड निवडक झाड नाही, ते पूर्ण तुम्ही खाली बेडमध्ये मुळ्या आहेतच आहेत, पण वरून सुद्धा आहेत. कुठलंही झाड बघा तुम्ही, याच्यात काय असं निवडक झाडं नाही. ते हे समोरचं झाड बघा, याच्यात आता हे जवळपास हे ज्या मुळ्या आहेत त्या ताज्या मुळ्या सुटलेल्या आहेत प्रत्येक झाडाला. असं एकंदरीत 10 महिन्याच्या हिशोबानं चांगला प्लॉट आहे. आणि ठीक आहे, शेतकऱ्यांना आपण नेचर फर्टिलायझरचं सजेशन करतोय.